धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी विस्पुते। धुळे आखातातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिली। जिल्ह्यातील 140 पेट्रोल पंपावर नियमित इंधन पुरवठा सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे। गरजेपेक्षा जास्त इंधन साठवणूक करू नये, तसेच प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन किंवा ड्रममध्ये इंधन विक्रीवर बंदी असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत तक्रारींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यकतेनुसार संपर्क साधावा असेही प्रशासनाने सांगितले आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। नमस्कार, मी भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी धुळे। सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत काही बातम्या येत आहेत। धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही। धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये। जर ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन कुठलेही गैरप्रकार किंवा अनधिकृत साठा कुणी करत असेल किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्याचं उल्लंघन करत असेल, तशा एजन्सीजवर किंवा तशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल। आणि सुरक्षितेच्या कारणास्तवसुद्धा कोणीही प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये या गोष्टींचा साठा करू नये। तरी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नये। जी अधिकृत माहिती शासनाकडून किंवा प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रशासनाला मदत करावी। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।